अभिनेत्री राधिका आप्टेने नुकतीच आरपार या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली, ज्यामध्ये त्यांना विचारलं गेलं बायकांनी मंगळसूत्र घालायचं की नाही. याबद्दल तुमचं मत काय आहे? त्यावरती त्या म्हणाल्या, मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणं आहे. हे माझ्यासाठी फार भावनिक आहे. सगळ्यांसमोर अग्नीच्या साक्षीने आपण मंगळसूत्र घालतो. याचाच अर्थ असा की आई वडिलांचं सगळं सोडून आता आपण देशपांडे होणार. पेंडसेचं हे स्वतःला आधी पटवायला पाहिजे, स्वीकारायला पाहिजे. मंगळसूत्र हा सुंदर दागिना आहे असं आपण सहज बोलून जातो. सहज तर मी सुद्धा बोलू शकते, पण जेव्हा आम्ही घर घ्यायचं ठरवलं तेव्हा आम्ही सर्व सोनं विकलं होतं. पण मी मंगळसूत्र विकू शकले नाही. कारण त्यामध्ये भावना आहेत. ते घालायचं की नाही, कधी घालायचं हे मी ठरवेन. याचं कारण असं की आजूबाजूला लोक आहेत, त्यांनी ते ओढून नेलं तर काय करायचं? मी असंही पाहिलं आहे की सुरुवातीला मी जेव्हा ऑडिशनला जायचे, तेव्हा माझ्यासोबत एक मुलगी असायची. तिने मंगळसूत्र घातलं होतं. त्यामुळे कॉलेजमधील तरुणी आपण तिला दाखवू शकतो, अशी गोष्ट बोलल्या जात होत्या. मला विचारायचं होतं, की तुझं लग्न झालंय ना? मग तू ऑडिशन का देतेस? तर मंगळसूत्र घातल्यामुळे मला भूमिका नाकारल्या गेल्या. होणार सून मी या घरची मालिकेत मला कॉलेज संपवून जॉबला लागलेली मुलगी दाखवली आहे. तेव्हा माझं वय होतं 33 वर्ष आणि मालिकेत मला 23 वर्षाचं दाखवलं गेलं. तर त्यासाठी मी ऑडिशन दिली नव्हती. आधी एक काम केलं होतं, त्यामुळे मला त्या मालिकेत भूमिका मिळाली होती. तर मित्रांनो, राधिका देशपांडे ह्या तुमच्या आवडत्या अभिनेत्री आहेत का? कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.